बंगाली मीनाक्षी या हितवाद वृत्तपत्रात सब एडिटर या पदावर गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी M.Com केले आहे. हितवादमध्ये येण्याआधी त्या काही खाजगी संस्थांमध्ये कार्यरत होत्या. आपण कधी वृत्तपत्रसृष्टीत येऊ असं त्यांना कधीही वाटलं नाही, मात्र तसे घडलं आपण पाहतोय. अनेक महिला आणि पुरुष या वृत्तपत्रसृष्टीत योगायोगाने आलेले आहेत. मात्र इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा इथे उमटवला. मीनाक्षी यांना हे क्षेत्र आवडले आणि त्या इथे रमल्या. आपल्या आयुष्याला व करिअरला योग्य दिशा मिळाल्यासारखं वाटल्याचं त्या म्हणतात. इथे रोजच काहीतरी नवीन शिकायला मिळतं, नवीन माहिती कळते. त्यांना संगीत आणि प्रवासाची आवड आहे. मी आमंत्रित करते मीनाक्षी बंगाली यांना आणि विनंती करते आस्था गोडबोले कार्लेकर मॅडमना की त्यांनी मीनाक्षी यांना सन्मानित करावं. सर्वांना नमस्कार. मला वाटत नव्हतं मी डिझर्विंग आहे याच्यासाठी, पण या रेकग्नेशनसाठी NUWJ आणि पत्रकार क्लबचे खूप खूप आभार. शिरीष सर, ब्रह्मा सर, मैत्रा सर, खूप खूप आभार. जसं विनोद सरांनी म्हटलं की पुरुषप्रधान संस्कृती मागे टाकून महिला आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत, हे ऐकून खूप खूप समाधान वाटतं. आमचाही प्रवास काही खूप सोपा नव्हता, पण हितवादमध्ये आल्यावरती इतकी छान मंडळी भेटल्यावर अगदी उत्साह वाढला आमचा. आमचे एडिटर सर विजय फणशीकर सर, आसावरी मॅडम आमच्या डेप्युटी एडिटर मॅम यांच्या सहकार्याने सुखकर झाला हा प्रवास. सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. कौतुक बघायला खूप छान वाटतं, आनंद होतो. परिवाराची साथ असतेच आपल्याला. माझं कुटुंब, माझे आईवडील, माझी बहीण, माझी मुलं माझ्या पाठीशी होत्या खंबीरपणे, म्हणून मी आज इथे उभी आहे तुमच्या सगळ्यांसमोर असं मला वाटतं. हा असाच प्रवास सुरू राहावा आणि सगळ्यांचे आता मनपूर्वक अभिनंदन. तो आज आपल्यात आहेत, त्या आहेत आपल्या पुढच्या सत्कार मूर्ती. पत्रकाराचं आयुष्य हे किती विस्कळीत असतं. कामाच्या वेळा निश्चित नसतात, कधी आधी जावं लागतं, खूप उशिरा येतात, जेवण नाही, घरी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष नाही, मुलांची जबाबदारी फारशीशी घेऊ शकत नाही. अशा सगळ्या गोंधळात त्या घराला व्यवस्थित सांभाळत असते ती त्यांची पत्नी. आजच्या आपल्या सत्कार मूर्ती आहेत सौ शारदा श्रीपाद अपराजित. मॅडमना विनंती करते की त्यांनी शारदा यांना सन्मानित करावं. सन्माननीय अतिथी आणि सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. महिला दिनाच्या निमित्ताने माझा या ठिकाणी सत्कार केल्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. ज्येष्ठ पत्रकार भगिनींच्या सोबत हा सत्कार झाल्याने फार आनंद होतो आहे. माझ्या घरी पत्रकारितेचे वातावरण आहे. लग्नापासून आजपर्यंत 27 वर्ष झाली. आमच्या घरी मुलांच्या शाळांपासून तर ते वाढदिवस समारंभाला पतिदेव गैरहजर राहायचे. नातलगांमध्ये अपराजित म्हणून मी सगळीकडे जायची. ती मोकळी दिल्याने आज श्रीपाद अपराजित महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रतिष्ठित दैनिकाचे संपादक होऊ शकले. यापूर्वी ते सकाळचे संपादक होते. पत्रकाराची किंवा संपादकाची बायको म्हणून मी स्वतःला काही वेगळे समजत नाही. फार मी त्याग केला असेही मला म्हणायचे नाही. मात्र जगात कोणत्याही गटाला अन्याय झाला की बातमी छापायचा अधिकार आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाची बातमी कुठे छापून येत नाही. समाजात अनेक महारथी आहेत जे पत्रकारांनाही जुमानत नाहीत. त्यांच्या विरोधात अक्षरही छापता येत नाही. मित्रपरिवाराच्या अनेक बातम्या छापल्या तरी पत्रकारांना स्वतःवरील अन्याय मांडण्याची जागा नाही. असे असतानाही निस्वार्थ वृत्तीने पत्रकार जगाची काळजी करीत असतो. म्हणून अशा एका अर्थात समाजसेवकाची पत्नी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी स्वतः मोठे एक्झिबिशन अरेंज करते. दक्षिण माध्यमातून अनेक ठिकाणी माझे स्वतंत्र प्रदर्शन आयोजन होत असते. हे करताना माझे सासू सासरे आणि पतीने मला मोलाची साथ दिली आहे. चोरांची भीती बाळगावी, कामाची लाज बाळगू नये, असे हा मंत्र माझ्या घरच्यांनी दिला आहे.
आजच्या सत्काराने माझ्यासारख्या साध्या महिलेचा सत्कार करून प्रेस क्लबने मला एका अर्थाने सामान्याची दखल घेतली आहे. माझ्या एक्झिबिशनमध्ये मी दलित, मुस्लिम, अल्पबचत गटांच्या गरीब महिलांना प्राधान्य देत असते, त्यांना मदत करीत असते. माझा हा संकल्प आजच्या सत्काराने अधिक दृढ झाला आहे. तुम्ही केलेला हा सन्मान मी आयुष्यभरात लक्षात ठेवेन, कारण तो माझ्या नवऱ्याच्या प्रोफेशनमध्ये असलेल्यांनी केलेला गौरव आहे. शारदा श्रीपाद अपराजित म्हणून सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सुखी आयुष्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमाच्या पुढच्या आणखीन एका विलक्षण टप्प्याकडे आपण वळूया. विदर्भातील ज्येष्ठ संपादक श्री SN विनोद यांच्या पत्नी श्रीमती शोभा विनोद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विनोद सरांनी जर्नलिस्ट ऑफ द इयर हा एक पुरस्कार सुरू केला आहे, ज्यामध्ये नागपुरातील ज्येष्ठ महिला पत्रकारांना आपण सन्मानित करत असतो. हा पुरस्कार ज्यांना यंदा दिला जाणार आहे त्यांच्या बाबतीत एका वाक्यात सांगायचं झालं तर उनका बस नाम ही काफी है. आपल्या नावाने आपल्या कामाची आणि कर्तृत्वाची ओळख पटावी यासारखा दुसरा बहुमान नाही. इंग्रजी दैनिकामधील पुरवणीच्या जगतामध्ये एकमेव द्वितीय असे नाव आहे आसावरी शणोलीकर. त्या हितवादमध्ये डेप्युटी एडिटर या पदावर आहेत. तब्बल 35 वर्ष त्या पुरवणी विभाग सांभाळत आहे. जवळपास दररोज एका पुरवणीचे संपादन त्या करीत असायच्या. अर्थात कोरोना काळात ते थोडंसं त्यांची पुरवण्या सगळ्याच वृत्तपत्रांच्या कमी झाल्या. आता त्या सध्या 5 पुरवण्यांची जबाबदारी पाहत आहेत. हसतमुख, मितभाषी, मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व लाभलेल्या आसावरी या इतका काळ ही जबाबदारी पेललेल्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव संपादक असावेत असं मला वाटतं. मॅडमना आमंत्रित करते आणि SN विनोद सरांना विनंती करते की त्यांनी आसावरी मॅडमना सन्मानित करावं. When Varsha came to the office, she told me दोन शब्द बोलायचे आहेत. SN विनोद सर को तो भी 2 मिनट दिया, मुझे तो 2 शब्द ही बोलने को बोला. So if you literally translate it to 2 शब्द, I think you would expect me to say thank you and leave the dais. But tell me, how many amongst all of us have stood before a mic and have not left it for, probably some people go on talking for 45 minutes. I'm not going to take that much of time, but then that is what it is. I am not going to say only thank you, because that is going to take more than 2 minutes. Big thank you to the organizing committee for bestowing this honor on me, to Mr. SN Vinod and family for thinking that I am capable of this award, Journalist of the Year award. It has. त्या आहेत ज्येष्ठ समाजव्रती श्रीमती गीताताई महाजन. आपल्या आजच्या पुढील सत्कारमूर्ती. मला आठवतं ते 1990चं दशक होतं. व्हरायटी चौकात मोठमोठी आंदोलनं व्हायची. त्यात गीताताईंचा कणखर आवाज आणि काटक व्यक्तिमत्व सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. त्यांच्या पाठीशी उभा असलेल्या शेकडो कष्टकरी महिला त्यांच्या आवाजात आवाज मिळवीत आसमंतात आपली छाप उमटवीत असायच्या. तो सगळा काळच आंदोलनांचा, चळवळींचा सोनेरी काळ होता. त्या काळात लीलाताई, सीमाताई, रूपाताई आपापल्या आंदोलनाची पताका बुलंद करीत होत्या. त्यातच गीताताईंच्या आंदोलनाची एक अमिट छाप नागपूरकरांच्या मनावर उमटली आहे.
धन्यवाद सर्वांना. मला असं वाटत होतं की आपण फक्त खेड्यातल्या बायका आणि आदिवासी आणि झोपडपट्टीतल्या एवढाच माझा परिवार आहे, परंतु हा इतका मोठा परिवार आज मला जुळला. ते बघतच होते दुरून आमच्याकडे, कार्यकर्त्यांकडे पत्रकारांचं जास्त लक्ष असतं. यातले बरेच ओळखीचे आहेत माझे. आमचे त्या काळचे पुढारी रतिनाथजी मिश्रा तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आमच्या झोपडीपासून मला आत्तापर्यंत ओळखणारे शेखर सोनी हेही आज उपस्थित आहेत. प्रदीप मैत्रेजी ह्यांचं नाव मी ऐकून होते, परंतु मी यांच्या परिवारातली एक आहे हे मला आज कळलं. आपण सर्व एकत्र आले आहोत आणि आजचा दिवस मोठा आनंदाचा निर्माण झाला आहे. माझं विश्व हे आता अफाट होईल यापुढे असा माझा विश्वास आहे. मी तसे आंदोलनातून आले असल्यामुळे हे महिला आंदोलन जेव्हा सुरू झालं 1857मध्ये 8 मार्चला पहिलं काहीतरी गोंधळ झाला महिलांचा, त्यांनी आंदोलन केलं. त्याच्यानंतर पुन्हा 1810मध्ये त्याचं शिक्कामोर्तब झालं की महिलांनी आंदोलन करून आपले हक्क मागावेत. त्या काळात मी जुळले होते, पण ह्या काळात मी जुळले नव्हते, कारण नवीन जे लोक आले आहे त्या नवीन लोकांना माझा परिचय नव्हता, तो आपण करून दिला. आपण महिला या त्या शब्दासारख्या असतो. मग आपल्या कुटुंबात सामावून घेण्यासाठी आपल्याला थोडं खाली उतरावं लागतं आणि मग जेव्हा संधी मिळते तेव्हा ती ऊर्ध्वगतीनं आपलं काम सांभाळते. आणि पुन्हा माझ्यासारखं गेल्या 20 वर्षात मी काहीही काम केलेलं नाही, फक्त गृहिणी म्हणून घरात जे अडचणी आल्या त्या सगळ्या सोडवण्यामध्ये गेल्या 5 वर्षात तुम्ही बंदिस्तच होते. आज मला तुम्ही ओपन केलं, मला पुढे आणलं, याच्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे. आपण महिला आंदोलनातून आलेला हा महिला दिवस दुनिया के महिलाओं एक हो म्हणून नारा मारायचा असतो. या दिवशी आपल्या घरच्या पुरता नारा मारून जमत नाही. दुनिया के महिलाओं एक हो कशा करतात, तर ज्या या प्रतिगामी विचारांच्या लोकांचं आपल्यावरती दडपण येत आहे, त्या दडपणाला झुगारून देण्याचं काम हे एकटी दुकटीचं काम नाही, तर दुनियातल्या महिलांनी एकत्र आलं पाहिजे असा नारा त्यावेळेस क्लारा झेटकिन, रोझा लुक्झमबर्ग अशा या स्त्रियांनी जरी केला असला तरी त्याकरता आपल्यासारखी पुरुष मंडळी, लेनिनसारखे पुढारी त्यावेळेस होते. आणि त्या सर्वांनी मिळून महिलांना एकत्रित करून महिलांवरचे अत्याचार, अन्याय काय आहेत याची चिकित्सा केली. त्यावर बरीच पुस्तकं लिहिल्या गेली आणि मग आपल्याला हळूहळू जी सुटका मिळत गेली त्या सुटकेचा हा नजारा आज मला पाहायला मिळाला. आनंद वाटला. त्या दिवशी त्या आनंदासाठी खरं तर मी लेनिनचा एक लेख वाचला होता. क्लारा झेटकिननी प्रश्न विचारले होते की महिलांनी काय करावं. महिलांनी हा करत घरात बसायचं नाही, कितीही दुखणे आले तरी लढायचं नाही, आपलं कार्य पुढे न्यायचं, आपल्या कार्यामध्ये अडचणी आल्या तरी त्या सोडवत पुढे जायचं. हे लेनिनचं त्यावेळेचं वाक्य मी अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचवते. असेल तर प्रत्येक स्त्रीने संघर्षच केला पाहिजे, ती संघर्षातच उतरली पाहिजे. त्यासाठी तिला काय घरादाराचं वाटोळ करायचं असेल तेही करावं लागेल तरी चालेल, नाही तरी घरात राहून कोणतं असं पुढे नेतो आपण घर. तर आपली ही संघर्षमय जीवनगाथा या सर्वामुळे मला आज अतिशय भारावून आलेला आहे की आपला एवढा मोठा परिवार झाला आणि यापेक्षा आणखी पुढे मोठा परिवार व्हावा. आपणही सर्व मोठ्या संख्येने कार्य करून या प्रतिगामी शक्तीचा उदो चालला आहे त्याला शह द्यावा, हाच आजचा संदेश देऊन मी माझे 2 शब्द सांगतो. सप्रेम नमस्कार. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या त्रिवेणी संगमाचा आज सन्मान झालेला आहे. त्या सर्व सत्कार मूर्ती, सन्मान मूर्तींचं मी खूप मनापासून अभिनंदन करते. आदरणीय व्यासपीठ, प्रदीपदादा, श्री विनोदजी,
ब्रह्माशंकरजी, शिरीष बोरकरजी, इथे उपस्थित मला जे जे आठवतात आहेत, रणजित दादा, श्रीपाद दादा, शेखर सोनीजी, संगीता महाजन, या सर्वांना मी सादर नमस्कार करते. आणि अगदी थोडक्यातच बोलते की महिला दिनानिमित्त आज तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलेलं आहे. प्रेस क्लब मला काही नवीन नाही आहे, हा परिवार पण मला नवीन नाही आहे. तर तुमचं मी सगळ्यात पहिले धन्यवाद मानते, आभार मानते. आणि मला फक्त एकच सांगावंसं वाटतं, मी खूप काही बोलत नाही. मी वनामतीला सध्या डायरेक्टर CPTP म्हणून आहे. MPSC ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे आम्ही घेतो. त्यांना अगदी सुरुवातीच्या काळापासून ते इथे जॉईन होतात आणि त्यांना आम्ही घडवतो तिथे. त्यांचा फाउंडेशन कोर्स असतो, टेक्निकल ट्रेनिंग असतं आणि इतर ॲक्टिव्हिटीज असतात सगळ्या. तर मला असं वाटतं की प्रेस क्लब आणि यांनी पुढाकार घेऊन मला एक आता वाटतं आहे की सरिता कौशिक, नंतर मृणाल नानिवडेकर, याच्यानंतर नागपूरच्या पत्रकारितेत असं मोठं नाव समोर आलेलं नाही आहे आणि ते घडायला पाहिजे. आज ज्यांचा सत्कार झाला सगळ्या यंग आहेत, पण यांना पण आपण घडवायला पाहिजे. याच्याकरता वनामती जसं घडवते अधिकाऱ्यांना, तसं आता महिला पत्रकार, यंग पत्रकार जे आहेत त्यांना घडवण्याची जबाबदारी आता सिनियर लोकांनी घ्यायला पाहिजे, आसावरीताई. कारण आता पुढची पिढी तयार झाली पाहिजे. कारण नागपुरात मला असं आठवत नाही आहे की कुठल्याही म्हणजे पेपरच्या संपादिका पदापर्यंत कोणी पोचलं आहे. तर ते पोचायला पाहिजे आहे, तसं घडायला पाहिजे आहे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि ते व्हावं याच्याकरता तुम्हाला करणं भाग आहे. ड्यूटी पे जल्दी ले